आयुष्यात आपणही अनेक स्वप्ने बघतो आणि ती पूर्ण करण्यासाठी धडपडतो. कधीकधी खूप प्रयत्न करूनही स्वप्न पूर्ण होत नाही. पूर्ण न होण्याची अनेक कारणे असतात. स्वप्न पूर्ण होत नाही म्हणून आपण स्वप्नच बघायचे नाहीत असं नाही. आयुष्यात सगळंच काही मनासारखं होतं असंही नाही ना. म्हणून जे काही मिळालं आहे त्यात समाधानी असणं हेच आयुष्यातील सर्वात मोठं सुख आहे. नाहीतर उगाचच एखादं स्वप्न पूर्ण झालं नाही तर आयुष्यात निराश होणंही योग्य नाही. आपण आपले प्रयत्न चालू ठेवल्यास ते स्वप्न पूर्ण होऊ शकतं. समजा नाही झालं तरी आपण दुसरं काहीतरी करायचं. कधीकधी मोठं यश मिळवण्यासाठी छोट्या छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करावी लागते. आपण बालपणी अनेक स्वप्ने बघतो, पण ती लहान असताना बघितलेली स्वप्न असतात. तेव्हा आईवडीलही आपल्या त्या स्वप्नाचं कौतुक करतात. तू नक्की हे बनशील किंवा होशील असं सांगतात. पण लहानपणी बघितलेले स्वप्न मोठेपणी सत्यात उतरवणारेही लोक असतात. पण काहीच स्वप्न मात्र सत्यात उतरत नाहीत. तरी ते निराश होत नाही, खुश असतात. असंच एक हरवलेलं स्वप्न. आदिती लहानपणापासून अभ्यासात हुशार असणारी मुलगी. प्रत्येक इयत्तेत पहिला नंबर मिळवणारी. आई बाबा कमी शिकलेले होते. परिस्थितीही गरिबीची. तिचे बाबा घरात एकटेच काम करत होते. अदितीला बाबांच्या कष्टाची जाणीव होती. म्हणून ती कधीच कुठल्या गोष्टीसाठी हट्ट करत नव्हती आणि मन लावून अभ्यास करायची. ती लहान असताना खूप आजारी पडली होती. तिच्यासाठी हॉस्पिटल ट्रीटमेंटसाठी वडिलांनी त्यांच्याजवळ असणारे सर्व पैसे खर्च केले. तिचं एक स्वप्न होतं डॉक्टर बनण्याचं. पण तिच्या वडिलांना तिच्या स्वप्नापेक्षा अदितीला वाचवणे महत्त्वाचे होते. तिच्या बाबांचं आदितीवर खूप प्रेम होतं आणि ती त्यांचा जीव की प्राण होती. आदिती नेहमीच असं आजारी पडायची. पैसे तर नेहमीच लागायचे. आदिती 9वीत गेली. ती आता पूर्णपणे बरी झाली होती. अभ्यास तर ती चांगलाच करायची. शिक्षकांची तर ती खूप लाडकी होती. पण नंतर परिस्थिती खूपच बदलली. आदितीची आई आजारी पडली. वडील जास्त व्यसनाच्या आहारी गेले. परिस्थिती पुढे कधीकधी कुणाचं चालत नाही. इतकी वाईट परिस्थिती होती. आदितीचं डॉक्टर होण्याचं स्वप्न तिथेच संपलं होतं. पुढे शिक्षण घेऊ शकेल असंही तिला वाटलं नव्हतं. तरी ती निराश झाली नाही. डॉक्टर होऊन तिला रुग्णांची सेवा करायची होती. पण तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न फक्त स्वप्नच राहिलं. कारण मेडिकलला ॲडमिशन घेणे एवढं सोपं नव्हतं. तिचे वडील एकटे कमवणारे होते. पुढे ती शिकू शकेल अशीही परिस्थिती नव्हती. त्यात ती मुलगी असल्याने 10वीपर्यंतचं शिक्षण हे खूप झालं म्हणून तिचं शिक्षण बंद करण्याचा निर्णय घरच्यांनी घेतला. छोटंसं खेडेगाव होतं ते. तिथे आदिती राहायची. तिथे त्यावेळेस मुली जास्त शिकत नसत. त्यामुळे आदितीला तिच्या नातेवाईकांनी हेच तिच्या आईला सांगितलं की बस झालं एवढं शिक्षण मुलीच्या जातीला. आता तिचं लग्नाचं वय झालं. लग्नाचं बघू म्हणून. आदितीच्या आईला कळत नव्हतं नक्की कुणाचं ऐकायचं. तसं तिचंही शिक्षण फार झालेलं नव्हतं. पण अदिती हुशार होती. तिने आईला म्हटलं की मी काम करून शिकेन, पण पुढचं शिक्षण घेईलच. मला एवढ्यात लग्न नाही करायचं. मला पुढे 11वी-12वीचं कॉलेज तरी करू दे. आईनेही 12वीपर्यंत शिकायला तिला सपोर्ट केला. आईसोबत शेतात कामाला जाऊन ती 11वी-12वी पूर्णच नाही केली तर चांगले मार्क मिळवून तिने ते 2 वर्ष पूर्ण केली. पुढे तिचा आत्मविश्वास वाढला की आपण काम करून पुढेही शिक्षण घेऊ शकतो. आता थांबणे नाही हे ती स्वतःलाच सांगत होती. 12वीनंतर तिने नर्सिंग शिक्षण घेऊन ती परिचारिका म्हणून रुग्णांची सेवा करण्याचं ठरवते. तिने नर्सिंग कॉलेजला ॲडमिशन घेऊन वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून आपल्या नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला. तेव्हा त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम होता. सर्व मुलींच्या पालकांना बोलवण्यात आलं होतं. आदितीचे आईबाबाही आले होते. तो क्षण तिला अजूनही आठवतो. सर्व मुलींचे पालक समोर बसले होते.
खूप गर्दी होती. मोठे मान्यवर आणि टीचर्स असे सगळे जमले होते. आदितीचे आईबाबा समोर बसले होते. तेव्हा तिने फ्लॉरेन्स नायटिंगेल यांच्याविषयी भाषण केलं. त्यांच्या कार्याची माहिती, असं सगळं इतक्या लोकांसमोर. तिचा आत्मविश्वास आणि तिचं बोलणं ऐकून वडिलांना खूप छान वाटलं. तेव्हा आदिती ही बिनधास्तपणे बोलत होती. आज तिचे बाबा समोर होते. शपथविधीला आपल्या मुलीला असं युनिफॉर्ममध्ये बघून त्यांना खूप आनंद झाला. तिचं सगळेच कौतुक करत होते. हे सगळं बघून तिच्या बाबांच्या डोळ्यात नकळत पाणी आलं, की त्यांना ते आठवलं की आदितीला डॉक्टर व्हायचं होतं. तिचं स्वप्न होतं, पण नाही झालं तिचं स्वप्न पूर्ण. तेवढ्यात समोर स्टेजवर पुन्हा आदितीला बोलवण्यात आलं. तिचा सत्कार करण्यात आला. तिला गौरवण्यात आलं. सर्वजण टाळ्या वाजवत होते. तो क्षण तिच्या बाबांना तिचा खूप अभिमान वाटला. आदितीने हा क्षण आपल्या मनात जपून ठेवला. बाबांना खरंच हा क्षण अनुभवण्यासाठी तिनेही खूप मेहनत घेतलेली. आदिती बोलू लागली. तिने तिचं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की, मी आदिती, खरं तर मला लहानपणापासून वाटायचं की आपण डॉक्टर व्हायचं आणि रुग्णांची सेवा करायची होती. पण मला त्याचं वाईट नाही वाटत. आज मी निदान माझ्या बाबांमुळे त्या क्षेत्रात येऊ शकले आणि रुग्णांची सेवा करू शकेल, याचाही मला आनंदच आहे. त्यांची इच्छा होती की मी असंच काहीतरी करावं. ते मी करू शकले. हेच मला खूप छान वाटतं. तेव्हा तिच्या बाबांनाही तिथे बोलावून आदितीला गौरवण्यात आलं. तिला प्राईज मिळालं. त्यावेळेस स्टेजवर बाबांसोबत हा क्षण तिला मिळाला. तेव्हा त्यांना तिचं कौतुक वाटलं आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. हा क्षण ती कधीच विसरू शकत नाही. ती खूप खुश आहे. डॉक्टर नाही होऊ शकले म्हणून काय झालं? माझं रुग्णांची सेवा करायचं स्वप्न तर मी पूर्ण करू शकले, यातच तिला खूप समाधान आहे. घरची परिस्थिती तिच्यामुळे बदलली. सगळे आनंदात आहेत आणि तिच्या वडिलांना तिचा खूप अभिमान आहे. आज ती रुग्णसेवा करते. तिचं कर्तव्य बजावत आहे. ती रुग्णांसाठी रात्रंदिवस झटत असते. मनापासून ती सेवा करत असते. रुग्णांनाही तिचा आधार वाटतो. निम्मा आजार तिच्या बोलण्यामुळे बरा होतो. लोक जेव्हा तिला सिस्टर म्हणतात तेव्हा तिला खूप छान वाटतं. पण तिचे बाबा तिला डॉक्टरच म्हणतात तेव्हा तिला खूप भारी वाटतं. ते नेहमी तिचं कौतुक करतात. आज तिचा सन्मान होता, सत्कार होतात. पण बाबांनी दिलेली कौतुकाची थाप तिला लाखो मोलाची वाटते. आयुष्यात सगळंच मनासारखं होत असं नाही, पण जे काही मिळालं त्यात समाधान मानायचं. स्वप्न नुसती बघायची नसतात, तर ती पूर्णही करायची असतात. ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.